जालन्यात मेडिकल कॉलेजला अखेर सरकारची परवानगी. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची माहिती. चालू शैक्षणिक वर्षात 100 जागा भरण्याची मिळाली परवानगी. खोतकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार. जालन्यात अखेर मेडिकल कॉलेज मंजूर झाल्याची माहिती शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. मागच्या काही वर्षापासून शहरात मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी लढा सुरू होता. मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्रात 14 मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाली आहे. त्यात जालना शहराचाही समावेश आहे. त्यामुळे खोतकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले आहे. आज दिनांक 30 रात्री 11 वाजेच्या सुमारास अर्जुनराव खोतकर यांनी आपल्या निवासस्थानी माहिती दिली. अर्जुन खोतकर यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आचारसंहिता लागण्याआधी जालन्यात तात्काळ मेडिकल कॉलेजला मान्यता द्यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने मेडिकल कॉलेजला मान्यता देत चालू शैक्षणिक वर्षात 100 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जालनेकरांसाठी ही आनंदाची बाब असल्याचं खोतकर यांनी म्हटलं आहे. शासनाकडून जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दुसऱ्या सुनावणीत चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता 100 जागेची मान्यता देण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा, बांधकाम आदीची कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. तरी जालना जिल्ह्यातील सर्वांसाठी आरोग्य सेवेतील महत्त्वाची बाब म्हणून वैद्यकीय महाविद्यालय मैलाचा दगड ठरणार आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. गेल्या अनेक दिवसाचा आमचा लढा हा आज यशस्वी झालेला आहे. 100 जागा त्या ठिकाणी आता ॲडमिशन्स आपल्याकडे या ठिकाणी होणार आहेत. मुळामध्ये WHO यांच्या निकषाप्रमाणे डॉक्टरची संख्या ही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नाही अशा प्रकारचा केंद्राचा अहवाल त्या ठिकाणी होता. ग्रामीण भागामध्ये विशेषतः डॉक्टर नाहीत अशा प्रकारचा अहवाल होता. मग केंद्र सरकारने, मोदी सरकारने हा निर्णय घेतला की देशामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे डॉक्टर्स जास्तीत जास्त केले पाहिजेत म्हणून 124 कॉलेज देण्याच्या संदर्भातला निर्णय झाला. त्यातला 14 कॉलेज महाराष्ट्रामध्ये देण्याच्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी झाला. खरं तर हा निर्णय बिगर काँग्रेसच्या सरकारमधला निर्णय, मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय. आणि मग यामध्ये महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली जागा देण्याच्या संदर्भामध्ये, इमारतीच्या संदर्भामध्ये, स्टाफ भरण्याच्या संदर्भामध्ये. त्यामुळे आता ही गोष्ट याला मान्यता घ्यावी लागते राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची. या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडून मान्यता मिळाली आणि आता 14 कॉलेजला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. आता ही आनंदाची गोष्ट आहे की खूप चांगल्या पद्धतीनं 100 जागा या ठिकाणी मिळाल्या. खरं तर हे यश कोणी एकट्याचं नाही. आमचा हा संघर्षाचा लढा आणि माननीय मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला की राज्यातल्या सर्व भागामध्ये आणि त्यात राज्य सरकारने माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यामध्ये खूप प्रयत्न केले आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या संदर्भातला निर्णय घेतला आणि तो निर्णय आज या ठिकाणी झाला. त्याबद्दल मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर हे मी पुन्हा सांगतो की माननीय मोदी साहेबांच्या सरकारमधून हा देशामध्ये 124 कॉलेज उघडण्याचा निर्णय या ठिकाणी झाला. त्यापैकी 14 कॉलेज महाराष्ट्रामध्ये आणि तेही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी खूप यासाठी प्रयत्न केले. त्यातून हे मंजूर झालं. मी परवाच माननीय हसन मुश्रीफ साहेबांना या ठिकाणी भेटलो. मी तुम्हाला त्याचे फोटो देऊ शकतो की बाबा आम्हाला तातडीनं ही आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी तुम्ही आम्हाला 100 जागा या ठिकाणी भरण्याची परवानगी द्यावी. आता भाड्याच्या जागेमध्ये हे कॉलेज सुरू होईल ही जालनेकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.